मॅकमोहन रेषा, मॅकमोहन रेषा, भारत, चीन. भारतातील सर्वात मोठा दिवस, भारतातील सर्वात मोठा दिवस. भारत कोणत्या ध्रुवावर आहे? उत्तर पूर्व. आणि दक्षिण ध्रुवातील सर्वात मोठा दिवस 22 डिसेंबर. मागच्या लेक्चरला झालं होतं आपलं. समृद्धी महामार्ग माहितीये? कुठून कुठपर्यंत जातो? नागपूर ते मुंबई किंवा मुंबई ते नागपूर. 1984 साली एक दुर्घटना झाली होती. कुठे? भोपाळ मध्ये. कोणत्या वायूमुळे झाली होती? मिथेल, मिथेल आयसोसायनाइट, मिथेल आयसोसायनाइट हा वायू त्या कंपनीमध्ये फुटला होता आणि वर्कर मेले होते. तुम्हाला एक घटना सांगितली होती की इतिहासामध्ये एक शास्त्रज्ञ होता. त्या शास्त्रज्ञाने एका रूम मध्ये पोरांना पॅक केलं होतं, जसे तुम्हाला पॅक केले मी आज, आणि त्याच्या इथे एक गॅस सोडून दिला होता. त्या गॅसने ते सगळे पोरं मरी गेले होते. नाव नाही आठवते मला, एकदम फेमस आहे, पण तो एकदम फेमस, पुस्तकात नाव आहे त्याचं. तर त्या लहान लहान म्हणजे 5 वर्षाच्या आतील काहीतरी असे होते ते पोरं, 10 वर्षाच्या आतील का 5 वर्षाच्या आतील, त्या पोरांवर त्याने प्रयोग केला होता. आता सायंटिस्ट प्रयोग करता ते माणसांवर नाही, कशावर करता? उंदरांवर. आणि भाजीपाल्यामध्ये करायचं धरलं तर वटाण्याच्या शेंगांवर. वाचला असेल सायन्स मध्ये. सायन्स पर्यंत पोहोचले का नाही कोणी? पोहोचले ना? सायन्स महत्वाचा विषय बरं का, 2-3 मार्क कव्हर करता आपले. तर त्याने काय केलं, त्या मुलांवर तो प्रयोग केला होता आणि त्या रूम मध्ये, बंद रूम मध्ये तो वायू सोडून दिला होता. सगळे मरी गेले ते. मग त्याला फाशी दिली होती, फाशी. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र लाभला आहे? 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय. त्या समुद्र किनाऱ्याला काय म्हणतात? कोणत्या प्रकारचा समुद्र किनारा आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे? त्याचं नाव तुमच्या वहीमध्ये ऍड करून घ्या. रिया. आपण तुम्ही लिहिलेले प्रश्न तर घेतो जे, पण त्याच्या प्रश्नामध्ये मला जे सापडतंय मी तुम्हाला देतो, मग तिथे ऍड करून घ्यायचं. त्या समुद्र किनारा आपल्याला रिया प्रकारचा समुद्र किनारा लाभलाय. ओपन कर ना बुक. रिया प्रकारचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि असं आहे का की त्याच प्रश्नापाशी लिहिलं गेलं पाहिजे. तुम्हाला जर तो प्रश्न नाही सापडला तर तुम्ही वरच्या साईडला किंवा तिथे तुमच्या नोट्स मध्ये ते ऍड करून घ्यायचं. लिहिलं का? रिया प्रकारचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. काय नाव त्याचं? रिया. महाराष्ट्राला जो समुद्र किनारा लाभलाय, लास्टले जे 2 जण बसले ते पुढे या, 1 नंबरच्या बेंचवर या. महाराष्ट्राला जो रिया प्रकारचा समुद्र किनारा लाभलाय 720 किलोमीटरचा, त्याच्यामध्ये सर्वात जास्त किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे. 3 प्रश्न आपले कव्हर झाले त्याच्यात. 1 720 किलोमीटरचा, 2 रिया प्रकारचा, आणि 3 सर्वात जास्त रत्नागिरीला लाभलाय. ठीक आहे, चलो पुढे. समुद्र लाभलेले जिल्हे कोणते कोणते आहे? किती टोटल? टोटल जिल्हे किती आहे? मुंबई, त्याला वरतून येऊ. वरती कोण आहे सगळ्यात? पालघर, ठाणे. मुंबई शहर उपनगरला लागला नाहीये. पालघर, ठाणे, मुंबई शहर, पुढे रायगड, रत्नागिरी, अजून सिंधुदुर्ग. 6 जिल्ह्यांना लाभलेला आहे आणि त्या सगळ्यात जास्त रत्नागिरीला. महत्वाची संस्था इस्रो. इंडियन
स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन विचारला जातो याच्यावर प्रश्न. पोलीस भरतीला याच्यावर प्रश्न आहे की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पहिला प्रश्न हाच की याचा लॉंग फॉर्म काय आहे. दुसरा प्रश्न हा की याची स्थापना 15 ऑगस्ट 1900. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, इस्रोचे प्रमुख कोण आहे. चेंज झाला ना. मग तो विचारला जातो पोलीस भरतीले इस्रोचा प्रमुख. इस्रो चेअरमन म्हणतात त्याला व्ही नारायणन. त्याचं नाव आहे व्ही नारायणन. तू नंतर ऍड करून घ्यायचं त्यांच्या नोट्स मध्ये. समजतंय. हा प्रश्न येतो पोलीस भरतीले. आता हे जे खुफिया प्रश्न आहे ना हे फक्त मलाच माहितीये. का बरं. कारण मी पहिले पोलीस भरती केली मला माहितीये. आणि तुम्ही जे 27,500 50,000 प्रश्न संच आता घेतले ना ते मग पहिलेच वाचून झालेले. समजतंय का. एखादा व्यक्ती मुंबईमध्ये सगळे स्पॉट फिरलाय. सगळा स्पॉट फिरलेला आहे आणि नवीन माणूस तिथे जातो त्याला माहिती राहतं का. मग तो माणूस फिरून आलाय त्याला आपण सोबत घेऊन जातो. बरोबर आहे की नाही. तुम्ही एखाद्या लेणीत गेले, समजा तुम्ही अजिंठा लेणीला गेले तर तिथे ते लोक काय करतात, तो गाईड पकडता. गाईड ज्याला त्या लेणीबद्दल पूर्ण जानकारी आहे. म्हणजे महत्वाचं काय बा इथं. समजतंय का. मग तो जो गाईड राहतो तो गाईड बरोबर सांगतो की सर ही लेणी आहे, इथे गौतम बुद्ध होते, इथे ते बसायचे, इथे जेवण करायचे, इथे व्यायाम करायचे, इथे ओम करायचे, मेडिटेशन करायचे, सगळं सांगतो तो. तर आपल्याला सॅटिस्फॅक्शन. नाही तर मग लेणीत गेल्यावर आपल्याला काय राहतं फक्त फोटो काढी घ्यायचे. हे पा मी अजिंठा लेणीत आलाय. बाकीचे हा गेलाय ना मी बी जाईनच. समजलं का. मला माहितीये की पोलीस भरतीवाले प्रश्न विचारणार कशावर आहे. याच्यावर डेफिनेटली प्रश्न आहे. एक पहिला प्रश्न आहे फुल फॉर्म वर. दुसरा प्रश्न आहे त्याच्या स्थापनावर. तारीख बी पाठ आहे म्हणून तुमची फक्त 1969 पाठ होती. त्याची तारीख बी पाठ पाहिजे. ऑप्शन मध्ये 1969 4 याच्यात दिलंय. तारखा वेगळ्या दिल्या तर मग आपलं कन्फ्युजन व्हायला नको. 15 ऑगस्ट तर आणि सोपी तारीख आहे म्हणजे विसरूच शकत नाही आपण अशी तारीख आहे. काय झालं होतं त्या दिवशी. आणि मग त्याचा चेअरमन विचारला जातो व्ही नारायण. ओके. चौथा प्रश्न इस्रोवर येतो की ही इस्रो संस्था आहे कुठे. शाबास. कुठे. बेंगलोर. मराठीत बंगळूर. रॉयल चॅलेंजर बेंगलोर इथे आहे. समजलं. याला म्हणतात एका प्रश्नाचं पोस्टमॉर्टम करणे. तुम्ही लिहिला 1, आपण केले 4. बरोबर ना. मग तुम्ही